नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा पिकामध्ये साईज व्हायला पाहिजे आणि साईज होण्यासाठी आपण नेमकी कुठल्या कॉम्बिनेशनचा वापर केला पाहिजे, हा खूप मोठा आणि खूप महत्त्वाचा प्रश्न शेतकऱ्यांसमोर कायम असतो. मार्केटमध्ये बरेच सारे कॉम्बिनेशन आपल्या समोर येतात, पण त्याचे रिझल्ट येतीलच याची गॅरंटी आपल्याला तिथं नसते. पण मी 100% जेन्युइन रिझल्ट गॅरंटी सहित भेटणार, या गॅरंटी सहित तुम्हाला 2 स्प्रे कॉम्बिनेशन आणि एकमेव फक्त ड्रिप ॲप्लिकेशन तुम्हाला देणार. यापैकी कुठलीही एक गोष्ट तुम्ही केली तर तुमच्या कांद्यामध्ये 20 ते 30% साईज मध्ये बदल झालेला आपल्याला दिसून येणार आहे. मग कुठलं कॉम्बिनेशन आपण वापरायला पाहिजे, हा बऱ्याच शेतकऱ्यांचा महत्वाचा प्रश्न असतो. याच प्रश्नाचं उत्तर देताना पहिला स्प्रे मी तुम्हाला सांगेन, IPL बायोलॉजिकल कंपनीचं मार्केटमध्ये जे पोटॅश इजिडी भेटतं, म्हणजेच काय तर पोटॅश उपलब्ध करून देणाऱ्या पोटॅश केबी जे मार्केटमध्ये आपण म्हणतो की पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया ज्या भेटतात, त्या हायर कन्सन्ट्रेशन मध्ये त्या पोटॅश पोटॅश या एचडी मध्ये आहे. तर 50 मिली आपण 200 लिटर पाण्यासाठी घ्यायचं आहे स्प्रेसाठी. त्याच्यासोबत आपल्याला ही ग्रेड घ्यायची आहे मार्केटमधील इंडिकेम कंपनीची 04847 ही जी ग्रेड भेटते, तिचा वापर आपल्याला त्या ठिकाणी या स्प्रेमध्ये 1 किलो करायचा आहे. सोबत आपल्याला चांगल्या दर्जाचं बोरॉन 200 ग्रॅम आणि कीटकनाशक घेणं गरजेचं आहे. तर कीटकनाशक घेण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे सध्याचा विचार करता वातावरणामध्ये मोह खूप प्रमाणात आहे, म्हणजे ज्याला आपण मावा बोलतो, तर तो मावा नियंत्रणात राहिला पाहिजे यासाठी चांगलं कीटकनाशक जाणं गरजेचं आहे. आणि हा जो स्प्रे कॉम्बिनेशन आहे, हा स्वस्तात होणंही तितकंच गरजेचं आहे. आज कांद्याचं मार्केट बघितलं, आता बरेच शेतकरी म्हणतील तर कांद्याला भाव नाहीये आणि भाव नसताना इतक्या महागड्या फवारण्या करायला परवडतील का? मग तोच विचार करून या फवारण्या मी तुम्हाला सांगते ज्याचे जेन्युइन रिपोर्ट आहे, आपला रुपया ज्या फवारणीतून वसूल होणार आहे, तेच कॉम्बिनेशन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर जे मेटाडोर आहे ते आपल्याला त्या ठिकाणी 400 मिली घ्यायचं, ज्याच्यातला मॉलिक्यूल लॅम्बडा सायलोथ्रिन असा आहे. तर त्याच्यानंतर दुसरंही कॉम्बिनेशन तितकंच महत्वाचं, तितकंच एफर्ट्रेस आणि चांगले रिपोर्ट देणार आहे. तर या दुसऱ्या कॉम्बिनेशन मध्ये आपल्याला वापरायचं आहे प्रिसिजन क्रॉप केअरचं, जे रिवा नावाचं एक प्रोडक्ट मार्केटमध्ये भेटतं. अतिशय साईज साठी जेन्युइन रिपोर्ट त्या प्रोडक्टचे जबरदस्त रिपोर्ट भेटतात. 200 मिली प्रति 200 लिटर पाणी आपल्याला घ्यायचंय. त्याच्यासोबत आपल्याला इथं पुन्हा एकदा बोरॉन घ्यायचंय 200 ग्रॅम. सोबत 05234 ही जी ग्रेड मार्केटमध्ये भेटते, ही 05234 ग्रेड आपल्याला 1 किलो घ्यायची आहे. आणि सोबत पॅक्लोबुट्राझोल 23% एससी मध्ये असणारं कल्टार, ते कल्टर आपल्याला त्या ठिकाणी 40 मिली घ्यायचं आहे. या चौघांचं एकत्रित कॉम्बिनेशन घेऊन चांगली सिलिकॉन बेस स्टिकर आपल्याला घ्यायचे आणि ही फवारणी आपल्याला आपल्या कांदा पिकावरती घ्यायची आहे. अतिशय चांगली रिपोर्ट फवारणीसाठी आपल्याला या कॉम्बिनेशनचे येणार आहे. ड्रीप ऍप्लिकेशन सगळ्यात महत्वाचा विषय असतो की ड्रीप ऍप्लिकेशन जे आपण देणार असतो, आता बऱ्याच शेतकऱ्यांना म्हणजे 99% शेतकरी फ्लडिंगनं पाणी देतात, तर हे ऍप्लिकेशन आपण फ्लडिंगनं देऊ शकतो. फ्लडिंगनं देताना सगळ्यात महत्वाचा विषय इथं हा असतो की किती दिवसाचा कांदा असताना आपण फ्लड केलं पाहिजे. तर कांदा किती दिवसाचा आहे याच्यापेक्षा महत्वाची गोष्ट आहे की हे ऍप्लिकेशन गेल्यानंतर कांद्याला एक पाणी आणखी जाणं गरजेचं आहे. मग हे ऍप्लिकेशन समजा आता देत आहे, 8 दिवसांनी एक पाणी देणार आणि 15 ते 20 दिवस कांद्याला हार्वेस्टिंग साठी असताना जर हे कॉम्बिनेशन दिलं तर भन्नाट रिपोर्ट आपल्याला भेटतात. या कॉम्बिनेशन मध्ये मान्सून क्रॉप सायन्सचे जे K44 भेटतं, ज्याच्यामध्ये पोटॅशियम ऑक्साईड 44% आणि 5% नायट्रोजन भेटतं. नायट्रोजनमुळे दिलेलं पोटॅश आहे ते लवकर अपटेक होतं. तर त्याचा जो डोस घ्यायचा आहे तो 1 एकर क्षेत्रासाठी 2 ते 2.5 लिटर घेऊ शकता. सोबत बॉरॉन द्या, कलर डेव्हलपमेंटसाठी मदत होणार. चांगल्या दर्जाचं बॉरॉन 500 ग्रॅम प्रति एकर ह्या हिशोबाने द्या. हे जर ऍप्लिकेशन आपण फ्लडिंगनं दिलं आणि त्या फ्लडिंगच्या ऍप्लिकेशन नंतर पुन्हा एक पाणी दिलं तर भन्नाट रिपोर्ट तुम्हाला भेटणार. तिन्ही कॉम्बिनेशन जे काही सांगितले ते मार्केट मधील नाद आणि 100% गॅरंटीवर छातीवर हात ठेवून सांगतो, अतिशय जेन्युइन कॉम्बिनेशन आहे. 100% रिपोर्ट त्यांचे तुम्हाला भेटणार. फक्त फवारणी करून बघा किंवा दिलेलं कॉम्बिनेशन आहे ते ड्रीप न देऊन बघा.